नमस्कार. मुलांना आवडणारी पनीर चिली आज आपण बघणार आहोत. त्यासाठी एका बाउलमध्ये मी 3 चमचे मैदा घेतला आहे. एक चमच्याला थोडंसं कमी असं कॉर्नफ्लॉवर घेतले. त्यात थोडे तीळ घातलेत. मिरी पावडर घातली आहे. चवीनुसार मीठ घेतलं आहे. यात पाणी घालून ह्याची पेस्ट तयार करून घेणार आहे. अशी पेस्ट तयार करून घेतली आहे. तर तव्यात 2 चमचे तेल घेतलं आहे. पनीर डीप करून शॅलो फ्राय करून घेते. हे तुम्ही डीप फ्रायसुद्धा करू शकता. एका बाजूला मंद अशी झाल्यानंतर दुसऱ्या बाजूला पलटी करून दोन्ही बाजू छान फ्राय करून घेऊया. मी हे डीप फ्राय न करता शॅलो फ्राय केलेत. व्यवस्थित दोन्ही बाजू फ्राय झाल्यानंतर काढून घेते. ही बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच टाकून घेते. अशा प्रकारे सर्व पनीर मी फ्राय करून घेते. एका बाउलमध्ये 1 चमचा कॉर्नफ्लॉवर घेतलं आहे. त्यात पाणी घालून घेते व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. कढई घेतली लोखंडाची. त्यात 2 चमचे तेल घेतलं आहे व त्यात बारीक चिरलेला आलं, लसूण व हिरवी मिरची तिखट नाही आहे, लहान मुलांसाठी केल्यामुळे ते टाकले. चौकोनी तुकडे करून घेतलेत मी ढोबळी मिरचीचे, आणि जे साईडला राहिले त्याचे लांब असे ढोबळी मिरचीचे तुकडे करून घेतलेत. कांदा व ढोबळी मिरची अशा प्रकारे त्यात टाकून घेते. कांद्याचेही चौकोन तुकडे करून घेतलेत. हे फ्राय करून घेते. अर्धा चमचा पाणी टाकते मी त्यात. पाणी टाकल्यामुळे अशा प्रकारे जाळ आतमध्ये येतो, कढई थोडी क्रॉस केल्यामुळे.
या पद्धतीमुळे जो स्मोकी फ्लेवर येतो पनीर चिलीला तो यामुळेच येतो. जी मुलांना बाहेर पनीर चिली आवडते ती या टेस्टमुळेच आवडते. ही टेस्ट या पद्धतीमुळेच येते, फक्त ही जपून करा, थोडं लक्षपूर्वक करा. कांदा व ढोबळी मिरची झाल्यावर 2 चमचे सोया सॉस टाकलं आहे. 3 चमचे चिली सॉस टाकते. मग 2 चमचे टॅमॅटो सॉस टाकणार आहे. आता थोडी काळी मिरी पावडर टाकून घेते. याला जो तिखटपणा येणार आहे तो काळी मिरी पावडरमुळेच येणार आहे, कारण मिरची मी तिखट घेतली नाही आहे. आता जे कॉर्नफ्लॉवरचं पाणी करून घेतलं आहे ते टाकून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता जे पनीर आपण शॅलो फ्राय करून घेतलं होतं ते टाकून घेऊया. सर्व व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. आपली पनीर चिली खूप छान झालेली आहे. त्याच्यावर आता बारीक चिरलेली कांद्याची पात टाकून घेऊया व सर्व करूया. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.